Newland's laws of octaves. The English scientist John Newland correlated the atomic masses of elements to their properties in a different way. आता काल आपण एक बेसिक पॉईंट पाहिला होता, फंडामेंटल प्रॉपर्टी क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया. तर डोबेरायनरनं जो यूज केला होता तोच न्यूलँड्सने यूज केला, तो आहे ॲटॉमिक मास. मात्र थोड्याशा डिफरंट पद्धतीनं त्यानं प्रॉपर्टीचा या ठिकाणी यूज केला आहे. कशा पद्धतीने पाहू आपण. In the year 1866, Newlands arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. आता माहीत असलेल्या ज्या 56 मूलद्रव्ये जे होते, तर त्यांची जी मांडणी आहे, तर 1866 न्यूलँड्सनं काय केलं, सेम ट्रेंड जसं की आपण ट्रायड्समध्ये काय पाहिलं होतं की 3 मूलद्रव्यांचा गट होता आणि इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यांना प्लेस केलं होतं. तर सेम पद्धतीनं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास या पद्धतीनं एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यात आलं. It started with the lightest element hydrogen and ended up with thorium. आता 56 एलिमेंट्सबद्दल तर बोललो मी, परंतु इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार फर्स्ट नंबरला जो एलिमेंट आला तो होता सर्वात हलका मूलद्रव्य, लाइटेस्ट एलिमेंट, तो होता हायड्रोजन. आणि एंडिंग जी झाली ती झाली थोरियम या एलिमेंट्सनं. He found that every 8th element had properties similar to those of the first. आता जसं तिकडे 3 मूलद्रव्यांचा गट होता ट्रायड्स, तिथं ऑक्टेव्स काय माहिती आहे का, ॲक्च्युअल संगीतामध्ये 7 स्वर जे असतात त्याच्यानंतर 8वा स्वर काय होतो, रिपीट होतो. तर सेम पद्धतीनं काय होतं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म, एव्हरी 8th एलिमेंट त्याचे जे प्रॉपर्टीज आहे हे कशाची मॅच झाले, फर्स्ट. म्हणजे जसं की 1 नंबरला कोण घेतला, हायड्रोजन. आता हायड्रोजन नंतर तुम्ही खाली एक चार्ट दाखवलेला आहे न्यूलँड्स ऑक्टेव्स आहे का. तर हायड्रोजन नंतर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, हे झाले 7. आणि 8वा मूलद्रव्य कोणता आला, फ्लोरीन. तर हायड्रोजनचे गुणधर्म हे कोणासोबत मॅच झाले, फ्लोरीन सोबत. म्हणजे एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट. म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे त्याला दिसून आले न्यूलँड्सला. For example, sodium is the 8th element from lithium and both have similar properties. पुन्हा एकदा चार्टकडे जाऊ आपण. लिथियम आहे का, सेकंड कॉलममध्ये, रे कॉलममध्ये आहे. तर लिथियम नंतर येणारा 8वा एलिमेंट कोणता होता, सोडियम. तर सोडियमचे प्रॉपर्टीज हे कोणासोबत मॅच झाले, लिथियम सोबत. म्हणजे त्याला एक ट्रेंड दिसून आला की 7 मूलद्रव्य झाले की 8वा आला की त्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. मग 2 नंबरसाठी 8वा कोणता असेल, 9 नंबरचा. 3 नंबरसाठी 8वा कोणता असेल, 11 नंबरचा. तर या पद्धतीनं एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट. ओके. Also, magnesium shows similarity to beryllium and chlorine shows similarity with fluorine. आणि त्यानंतर पुन्हा एकदा चार्टमध्ये येऊ आपण. चार्टमध्ये मॅग्नेशियम दिसतोय. तर मॅग्नेशियमचे गुणधर्म हे कोणासोबत मॅच झाले, बेरिलियम सोबत. जे MI आहे ना, हे जे म्युझिकल टोन आहे, हे म्युझिकल टोन आपण शिकणार आहे. हे जे तुम्हाला वरती 7 दिसतात ना, सा रे गा मा पा दा नी. तर थोडंसं वेस्टर्नमध्ये डो रे मी फा सो ला टी, बरोबर आहे का, या पद्धतीने दिलेलं आहे. तर त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल होतं तर क्लोरीनचे गुणधर्म कोणासोबत मॅच झाले, फ्लोरीन सोबत, जे फर्स्ट कॉलममध्ये प्रेझेंट आहे, बरोबर आहे का. म्हणजे आता पहा, हायड्रोजन नंतर येणारा 8वा फ्लोरीन नंतर 8वा येणारा क्लोरीन. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे मॅच होऊ लागले होते. Newlands compared this similarity with the octaves in music. आणि जशा पद्धतीनं ऑक्टेव्स हे म्युझिकमध्ये कन्सेप्ट आहे, त्याच पद्धतीनं प्रॉपर्टीज या पुन्हा पुन्हा काय होऊ लागल्या, रिपीट होऊ लागल्या. आणि या रिपिटेशनलाच त्यानं काय नाव दिलं, ऑक्टेव्स लॉ. He called the similarity observed in the 8th and the first element as the law of octaves. आणि जी सिमिलॅरिटी 8व्या आणि पहिल्या एलिमेंट्समध्ये दिसून आली, त्यावरूनच न्यूलँड्सने तयार केला लॉज ऑफ ऑक्टेव्स. आता ऑक्टेव्स कन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला एक ब्रॅकेटमध्ये दिले, डू यू नो मध्ये.
In the Indian music system, there are 7 main notes, namely sa, re, ga, ma, pa, dha, ni, and their collection is called septet. आता सप्तक संगीत ज्याला आपण म्हणतो संगीताची 7 सूर, तर हे आहेत. The frequency of the notes goes on increasing from sa to ni. आता एक लक्षात ठेवायचं, सा पासून तर शेवटचा जो स्वर आहे नी तोपर्यंत साऊंडची फ्रिक्वेन्सी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. हे म्युझिकल फील्डमध्ये जे काम करतात त्यांना माहीत असतं. Then comes the sa of the upper saptak at the double the frequency of the original sa. आणि 8वा सा आला की पहिल्या 6 पेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी जवळपास कशी असते, दुप्पट असते, डबल असते. कारण आपण इन्क्रीजिंग पाहिलं ना, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत आहे. आणि जेव्हा आपण दुसरा सा येईल तर ते पहिल्या 6 पेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल, डबल असेल. म्हणजे त्याची प्रॉपर्टी त्यासोबत मॅच झाली ना. डबल का असणार, पण त्या प्रोपोर्शनमध्ये आहे ना, प्रमाणात. इट मीन्स दॅट नोट्स रिपीटेड आफ्टर कम्प्लिटेशन ऑफ 1 सप्तक. म्हणजे एक सप्तक अर्थात एक 7 सुरांचा जो नोट आहे तो कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा ते नोट्स काय होतात, रिपीट होतात. ओके. The 7 notes in the Western music are do, re, mi, fa, sol, la, ti. आणि तेच जे 7 स्वर, आणि ऑलरेडी तुम्ही सुद्धा वेस्टर्न म्युझिकचे फॅन आहेत, बरोबर आहे का? तर तुम्हाला हे माहीत पाहिजे आवर्जून की हे सुद्धा वेस्टर्न म्युझिकचे 7 स्वर आहेत. आता पुन्हा एकदा आपण काय करू माहिती आहे का, त्या चार्टकडे पहा. म्युझिकल नोट्समध्ये पहा, टॉपला आहे का लिहिलेले 7 वेस्टर्न स्वर आहेत आणि त्याच्याच खाली ते इंडियन स्वर आहेत. आता डो हा वेस्टर्न नेम असेल तर इंडियन नेम काय आहे, सा. आणि जेव्हा 7 सुरानंतर तो रिपीट होईल तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी काय होईल, डबल. आणि हे डो पासून तर टाय पर्यंत म्हणजे 6 पासून तर नी पर्यंत सायमल्टेनियसली फ्रिक्वेन्सी काय होत गेली आहे, इन्क्रीज. सेम पद्धतीने इलेमेंट जे आहेत तर हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम हे आपण पुढं चाललो. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी काय इन्क्रीज करायलो, ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. आणि त्यानंतर फ्लोरिन जो हायड्रोजनच्या खाली प्लेस केला, तर याचा अर्थ काय झाला की त्याच्या प्रॉपर्टीज हायड्रोजनसोबत काय झाल्या, मॅच झाल्या. The note do having double the original frequency comes again at the 8th place. आणि जसं 6ची डबल फ्रिक्वेन्सी आली होती ना दुसऱ्या 6 साठी, तर डो सुद्धा जो आहे तो जेव्हा रिपीट होतो तेव्हा पहिल्यापेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी ओरिजिनल फ्रिक्वेन्सीपेक्षा दुसऱ्या येणाऱ्या डोची फ्रिक्वेन्सी कशी असेल, डबल असेल. दिस इज द ऑक्टेव ऑफ वेस्टर्न नोट्स. याला ऑक्टेव्ज ऑफ वेस्टर्न नोट्स म्हणू आपण. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हेरायटी इन द यूज ऑफ दिस नोट्स. आणि जे संगीत शिकणारे आहेत त्यांना माहिती आहे की व्हरायटी जी असते म्युझिकमध्ये ॲक्च्युअली या नोट्सच्या साहाय्यानेच काय करता येते, क्रिएट करता येते. मेनी लिमिटेशन वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव. पाहता तुम्हाला इथं टॉपिक करून दिलेलं नाही का. आतापर्यंत आपण काय शिकलो बरं, आतापर्यंत फक्त आपण लॉज पाहिलं, त्यानंतर काही एक्झाम्पल्स पाहिले, त्याच्यानंतर संगीतातले 7 स्वर इंडियन आणि वेस्टर्न, आणि त्यानंतर एक छोटासा पिरियडिक टेबल म्हणून आपण. आता ॲक्च्युअल हा पिरियडिक टेबल नाही बरं, फर्स्ट सक्सेसफुल पिरियडिक टेबल कोण तयार केला आहे, मेंडेलिव्हने तयार केला आहे. परंतु एक मांडणी म्हणू आपण, क्लासिफिकेशनचा हा एक प्रयत्न होता. आता आपल्याला काय करायचं आहे, लिमिटेशन्स, ज्याला मी दुसरा शब्द काल वापरला होता, ड्रॉबॅक्स, बरोबर. तर ते आता पाहायचे न्यूलँडच्या ऑक्टेव्ज लॉमधल्या. This law was found to be applicable only up to calcium. आता एक लक्षात ठेवायचं आहे, सुरुवात झाली होती लायटेस्ट एलिमेंट हायड्रोजनपासून आणि एकूण 56 मूलद्रव्ये होते कुठपर्यंत, थोरियमपर्यंत. पण न्यूलँड्सचे जे स्वतःचे नियम आहेत हे फक्त कोणत्याही मूलद्रव्यापर्यंत लागू होतात, फक्त कॅल्शियमपर्यंत. कॅल्शियम नंतर येणारा 8वा जो मूलद्रव्य आहे त्याचे गुणधर्म कॅल्शियमसोबत मॅच झाले का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जशा पद्धतीनं आपण डोबेरायनरचे ट्रायड्स पाहिले होते, डोबेरायनर्सला सुद्धा माहीत असलेल्या सर्व एलिमेंटचे ट्रायड्स तर करता आले का, नाही. त्याच्यात काही ट्रायड्स हे ट्रायडची रूल फॉलो करत नव्हते, बरोबर आहे का. हा ड्रॉबॅक होता ना. तर सेम पद्धतीनं न्यूलँडचा ड्रॉबॅक काय आहे की माहीत असलेल्या सर्वच एलिमेंट हे लॉज ऑफ ऑक्टेव्स फॉलो करतात का, नाही. थोरियमपर्यंत फॉलो करत नाही, तर फक्त कुठपर्यंत फॉलो करायले, अप टू कॅल्शियमपर्यंत. Newlands fitted all the known elements in a table of 7 into 8, that is 56 boxes. आलं का ते 56 एलिमेंटचं रेफरन्स येतं. तर आता एका रोमध्ये त्याला किती घ्यायचे होते, 7. तर असे किती रोज झाले या ठिकाणी, 8. 7 into 8 दॅट इज द 56. म्हणजे सर्व माहीत असलेल्या सर्व मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी केली. मात्र
ते मांडणी केलेले जे एलिमेंट्स होते ते सर्वचे सर्व लॉ फॉलो करत होते का? नाही. ओनली अप टू कॅल्शियम लॉ त्या ठिकाणी फॉलो झाला. Newlands placed 2 elements each in some boxes to accommodate all the known elements in the table. आता टेबलच्या थोडंसं वरी आपण एक निरीक्षण करू पहा. पहिल्यामध्ये 6 मध्ये तुम्ही चौथा पहा, तिथं काय लिहिलं आहे? कोबाल्ट अँड निकेल. त्यानंतर FA मध्ये या एकदा, तिथं सेरिलियम आणि लॅन्थनम हे 2 दिसतील तुम्हाला आहे. आता हे जे 2 काय केलं बरं की 7 × 8 असं 56 त्याच्याकडे बॉक्स होते. मात्र काय केलं की एकाच टेबलमध्ये त्यांनी 2 ठिकाणी 2-2 एलिमेंट प्लेस केले. मग आता एलिमेंट जर लॉज ऑफ ऑक्टोज फॉलो करत असतील तर त्या एकाच बॉक्समध्ये 2 एलिमेंट घेण्याची आवश्यकता होती का? नाही. याचा अर्थ हा झाला सेकंड ड्रॉबॅक. पहिलं लिमिटेशन काय पाहिलं आपण की सर्व नोन एलिमेंट्स जे आहेत ते न्यूलँड्स लॉज ऑक्टोज फॉलो करत नाही. अप टू कॅल्शियम फक्त फॉलो करतात. कॅल्शियम नंतर येणारा 8वा मूलद्रव्य लॉज ऑफ ऑक्टोज फॉलो करत नाही, म्हणजे त्याचे गुणधर्म कॅल्शियमसोबत मॅच होत नाही. हा पहिला ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक काय केलं की एकाच सेम बॉक्समध्ये 2 एलिमेंट्स अकमांडेट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे रिझन त्याला देता आलं का? नाही. म्हणजे स्वतःहून स्वतःचा नियम मोडला. फॉर एक्झाम्पल CO and Ni, Ce and La. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octave. आता दुसरा पाहिला आपण ड्रॉबॅक आत्ताच कोबाल्ट आणि निकेल आणि सेरेम आणि लॅन्थेनम यांना आपण एकाच बॉक्समध्ये त्यांनी प्लेस केला. त्यानंतर आता तिसरा ड्रॉबॅक पाहू आपण. तिसरा ड्रॉबॅक काय आहे की सेम नोटमध्ये, आता सेम नोटमध्ये कोणते एलिमेंट्स यायला पाहिजे होते बरं? ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? सारख्या आहेत. बरोबर. कारण त्याचं म्हणणं होतं की प्रॉपर्टीज इक्वल इंटरव्हल टाईम नंतर काय व्हायला? रिपीट व्हायला. मग आता सेम नोटमध्ये घेणारे सर्व एलिमेंटचे प्रॉपर्टीज हे कशा पाहिजे? एकमेकांच्या तंतोतंत पाहिजे. परंतु सेम नोटमध्ये असे काही एलिमेंट्स आले की ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा होत्या? डिफरंट होत्या. आता याचं एक्झाम्पल समजून घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल न्यूलँड्स प्लेस द मेटल्स cobalt and nickel under the node Do along with halogens, while Fe having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metals oxygen and sulfur under the node T. आता काळजीपूर्वक आपण हे जे एक्झाम्पल आहे ते समजून घेऊ. पहा, न्यूलँड्सनं काय केलं की कोबाल्ट आणि निकेल याला 6 या म्हणजे पहिला जो होता आपला डो, बरोबर आहे का? तर जो नोट आपला डो होता, वेस्टर्न नोट डो, तर याच्यामध्ये कोबाल्ट आणि निकेलला प्लेस केलं, बरोबर आहे का? आता कोबाल्ट आणि निकेल्स हे स्वतः कोण आहेत? मेटल्स आहेत. परंतु डोमध्ये जे अदर एलिमेंट्स आहेत ते कोण होते? हॅलोजन. पहा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे सर्वचे सर्व काय आहेत? हॅलोजन्स आहेत, बरोबर आहे का? आता ग्रुप तुम्हाला माहिती आहे की मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत ते, अर्थातच ते नॉन मेटल्स आहेत. कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. लक्षात आलं त्यांचे प्रॉपर्टीज काय काय? त्यांना मी काय काय शब्द वापरलं? ते स्वतः कोण आहेत? नॉन मेटल्स आहेत. त्यानंतर हायली रिएक्टिव्ह नॉन मेटल्स आहेत आणि हॅलोजन ग्रुप त्यांना आपण म्हणतो, बरोबर? हॅलोजन फॅमिलीचे मेंबर्स आहेत. मग त्यांच्यासोबत मेटलला घ्यायची आवश्यकता होती का? नाही. कोबाल्ट आणि निकेल मेटल्स आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन काम आहेत? हॅलोजन्स आहेत. त्यांना एका नोटमध्ये प्लेस केलं. पण नियम काय होता की एका नोटमध्ये असणाऱ्या कोणत्या एलिमेंट्सला तुम्ही घ्यायले? ज्यांच्या प्रॉपर्टी कशा असल्या पाहिजे? सारख्या असल्या पाहिजे. इथं तर काय झालं? इथं विषमता दिसून येईल, म्हणजे इथं रूल्स ब्रेकअप झालेला आहे. हा ड्रॉबॅक आहे. सेम पद्धतीनं व्हाईल जे फेरस आहे, ज्याला आपण आयर्न म्हणतो, तर याची सिमिलरिटी कोणासोबत मॅच होते? कोबाल्ट आणि निकेलसोबत मॅच होते. अवे फ्रॉम अलॉंग विथ द नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट TI. आता शेवटचं नोट पहा TI. यामध्ये ऑक्सिजन आणि सल्फर. आता आपल्याला माहीत आहे की सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे? ऑक्सिजन. लक्षात ठेवायचं. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जो पिरियड टेबलमध्ये आहे तो नंबर 1ला कोण येतो? फ्लोरीन. कोण येतो? फ्लोरीन. आणि सेकंड नंबरला कोण येतो? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन, सल्फर हे नॉन मेटल्स आहेत. आणि त्याच्याच ग्रुपमध्ये कोणाला प्लेस केलं?
फेरसला. फेरसला. जेव्हा की फेरस कोणासोबत मॅच करतो, मेटल कोबाल्ट निकेल याच्यासोबत मॅच करतो. म्हणजे फेरसला कोबाल्ट निकेल सोबत न घेता ऑक्सिजन सल्फर सारख्या नॉन मेटल सोबत घेतलं. हा सुद्धा न्यूलँडचा काय आहे, ड्रॉबॅक आहे. Also, Newland's octave did not have provision to accommodate the newly discovered elements. आता पुढे जेव्हा आपण पॉईंट लक्षात घ्या, मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल अभ्यास करणार आहोत ना, तर मेंडेलिव्हनं काय केलं माहिती आहे का, पिरियडिक टेबलमध्ये काही ब्लँक स्पेस ठेवले. कशामुळं? कारण त्याने एक प्रिडिक्शन केलं की भविष्यामध्ये काही मूलद्रव्यांचा शोध लागेल आणि त्या मूलद्रव्य तुला निश्चित माहीत होतं की काही मूलद्रव्यांचा शोध लागेल. त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा त्याने सांगितल्या की त्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज एवढ्या असतील, त्याची डेन्सिटी एवढी असेल, त्याचं ॲटॉमिक मास एवढं सगळं सांगितलं. फक्त ते एलिमेंट्स त्याला माहीत नव्हते. म्हणजे त्याचं प्रिडिक्शन इतकं स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे तर सिलेबसला त्याचं नाव आहे. बरोबर. फर्स्ट सक्सेसफुल पिरियडिक टेबल कोणी तयार केला तर मेंडेलिव्हनं. तर मेंडेलिव्हच्या संदर्भात मला फक्त सध्या एवढं सांगायचं आहे की त्यांनी मी रेफरन्स पण दिला मेंडेलिव्हचा की त्यानं काही पिरियडिक क्लासिफिकेशन करताना ब्लँक स्पेसेस ठेवले आणि त्याचा उद्देश काय होता की भविष्यामध्ये काही मूलद्रव्यांचा शोध लागेल आणि त्यानंतर दुसरी एक प्रोबॅबिलिटी काय होती की नंतर आणखीन जर मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्याच्यासाठी सुद्धा जागा अवेलेबल होती. लक्षात आलं. दोन गोष्टी आहे. काही ठिकाणी ब्लँक स्पेसेस कसे ठेवले की इन फ्युचर काही मूलद्रव्यांचा शोध लागेल आणि पिरियडिक टेबलमध्ये नंतर जरी नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला असेल तर त्यांच्यासाठी जागा अवेलेबल होती. मात्र न्यूलँडचा ड्रॉबॅक काय आहे की नवीन डिस्कवर झालेल्या एलिमेंट्सला त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोव्हिजन नव्हतं. म्हणजे त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये आपण नवीन एलिमेंट्सला प्लेस करू शकत नाही. अशा पद्धतीचं त्यांचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं. हे सुद्धा त्यांचं काय झालं, ड्रॉबॅक झालं. The properties of the new element discovered later on did not fit in the Newland's law of octaves. आणि जे नवीन शोध लागलेले मूलद्रव्य आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजचा विचार केला आणि त्यांना जर प्लेस करायचं असेल तर आपण न्यूलँडच्या लॉज ऑफ ऑक्टेव्स टेबलमध्ये त्याला फिट करू शकत नाही. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.